गेल्या अनेक दिवसापासून खाडेवस्तीच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागत नव्हता। या ठिकाणी जवळपास 500 लोकांची वस्ती आहे आणि या वस्तीला जाण्या येण्यासाठी रस्त्याची गेली 7-8 वर्ष झालं अडचण होऊन बसली होती। शाळेचे विद्यार्थी असतील, वयोवृद्ध असतील, आजारी असतील, कुणालाच या रस्त्यावरून जाणं येणं शक्य नव्हतं आणि बऱ्याच दिवसापासून या सगळ्या लोकांची भावना होती की आमचा रस्ता व्हावा आणि म्हणून या ठिकाणी काल परवा सर्वांनी एकत्र येऊन या ठिकाणी आंदोलनही केलं, उपोषणाचा इशारा दिला। म्हणजे एवढी वाईट वेळ या रस्त्यावर आणि या रस्त्याच्या रहिवाशांच्यावर आली होती। परंतु मी निश्चितपणे आई मरगुबाईच्या साक्षीने या ठिकाणी सांगतो की हा जो रस्ता आज सुरू झालेला आहे, या रस्त्याचं कामकाज जे आपण सुरू केलेलं आहे ते पूर्णपणे चांगल्या पद्धतीनं सुव्यवस्थितपणे व्हावं। आज जरी मुर्मीकरण होत असलं तरी येणाऱ्या भविष्य काळामध्ये हा रस्ता एक चांगल्या पद्धतीचा सिमेंट काँक्रीटचा डांबरी रस्ता, दोन्ही बाजूला स्ट्रेट लाईट लागावेत अशी आई मरगाईच्या चरणी प्रार्थना करून या ठिकाणी आज या कामाचा शुभारंभ झालेला आहे आणि सर्वांनी गुण्यागोविंदानं आनंदानं गेले अनेक वर्ष जे लोक एकत्र येत नव्हते किंवा ज्यांच्यात वैयक्तिक या ठिकाणी सुद्धा वाद होते, पण त्या सगळे वाद मिटलेले आहेत आणि सगळे वाद मिटवून सगळेजण आज एकत्र येऊन या ठिकाणी या रस्त्याचा शुभारंभ करतात। यामध्येच आम्हाला खऱ्या अर्थानं आनंद आहे। पंचायत सदस्यांनी आमच्या रस्त्याला आमच्या आग्रहाखातीर भेट दिली व काल त्यांनी शब्द दिला होता की उद्या तुमच्या रस्त्याचं काम तातडीने चालू करतो। गौतमनाना आमच्या वार्डाचे सदस्य आहेत, त्यांनी त्यांच्या शब्दाला जाणून आज मशीन लावून देऊन सतत उपस्थित आहेत व आम्ही सकाळी सरांच्या घरी जाऊन आग्रहाची विनंती केली की तुम्ही येऊन सकाळी पूजन करावं। सर येऊन येशूजी पूजन करून आम्हाला ग्वाही दिल्या की बेडेगोलवार रोड ते रेल्वे लाईनपर्यंत तुमचा सगळा रस्ता व्यवस्थित पूर्ण करून देतो व इथून पुढं डांबरीकरण व काँक्रीटीकरण सर्व रस्त्याकडे साईडला लाईट लावायची ग्वाही सरांनी दिली। सर आल्याबद्दल सरांचे मनपूर्वक आभार आम्ही व आमचे खाडी वस्ती सर्व ग्रामस्थ त्यांचे आभार मानत आहे।